संकुल आणि या मैदानावरती आपण पाहतोय खरं तर अनेक ठिकाणी वेटिंगला असतात मॅचेस या मैदानावरती खेळण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो आणि आज ती संधी मात्र या ठिकाणी या फ्रेंड क्रिकेट लीगच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना मिळालेले आपण पाहिले. आशिष आणि पंकज हे दोन खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती पोहोचलेत. आज सर्वोच्च धावसंख्या बनवलेली आहे. आपण पाहतोय फ्रेंड्स 11 या संघाने तब्बल 101 धावा देखील या स्पर्धेमध्ये बनवलेल्या आपण पाहिल्यात. तब्बल 5 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी आपण पाहतोय ज्या दोन संघांनी खूप चांगला खेळ केला ते दोन संघ आपण पाहतोय अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये पोहोचलेले आपण पाहतोय. रुपेश वासरे बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. आशिष आणि पंकज हे दोन्ही मैदानावरती आहे आणि फ्रेंड्स 11 संघानं टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पंच म्हणतायत लेट्स प्ले ऑल साइट आणि इथे मात्र सुरू होईल सामना. मेगा फायनल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल आणि बॅटर मात्र समजू शकले नाही. पहिला बॉल डॉट आलाय. रुपेश वासरे यांचा पहिला बॉल अप्रतिम पाहायला मिळालाय आणि डॉट तो बॉल होता. ऑस्ट्रोमच्या बाहेर पिचिंग झालं. पडल्यानंतर मात्र विकेट किपरचा वैध बॉलने घेतलाय. पहिला बॉल डॉट. गोलंदाज रुपेश वासरे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. ज्यावेळेस देखील मिस टाइम स्ट्रोक आहे. फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचले. झेल डिप्लाय आणि सफलता. सिल्वर डकच्या शिकार ठरलेत. आशिष खूप चांगल्या लयीत फलंदाजी केली परंतु अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये मात्र इथे त्यांना गंडवलंय रुपेश वासरेने आणि विकेट मिळवली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. टॉप एज लागलं. फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. सरळ त्यांच्या हातामध्ये घरपोच सेवा त्यांना भेटली आणि इथे आली आहे विकेट. तर मायकल वरती मात्र खूप मोठी जबाबदारी इथे असणार आहे. क्रमांक 3 वरती मायकल मैदानावरती दाखल होत आहेत. आणि मायकलकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. ताकदवर फलंदाज आहे मायकल आणि विध्वंसक फटकेबाजी आज दिवसभरामध्ये मायकल यांच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाली. प्रभावित केलं मायकलने. गोलंदाज रुपेश वासरे पण एकदा सज्ज आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. शरीरावरती हा बॉल आदळलाय आणि इथे आपण पाहतोय निश्चित हाईट फॅक्टर तिथे पंच कळवत आहेत. डॉट बॉल आहे. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. रुपेश वासरे यांनी खूप चांगली गोलंदाजी केलेली आपण पाहिली या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये. अचूक टप्पा आणि नियंत्रण आहे रुपेश वासरे यांच्याकडे. संतुलन आहे गोलंदाजीमध्ये. ते चित्र मैदानावरती पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल लेंथवरती होता. फटका चांगला आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल जरूर झाले परंतु एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. पहिली धाव धावफलकावरती या ठिकाणी आलेला आपण पाहतोय. मायकल यांच्या बॅटमधून पहिली धाव आली. काय सुरुवात केली रुपेश वासरे. खरं तर मोठ्या सामन्याचा हा खेळाडू आहे. बडे मॅच का प्लेयर आणि अंतिम सामन्यामध्ये सुरुवात अप्रतिम केली. ओ वेग देखील आहे रुपेश वासरे यांच्याकडे. कमालीचा हा बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. वेगवान हा बॉल होता. वेगाने मात्र मात दिली. ऑफस्टंपच्या बाहेर आतल्या दिशेने कट झाला. ऑफ कटर सारखा हा बॉल होता आणि कमालीचा बॉल होता. रुपेश वासरे यांच्या माध्यमातून हा बॉल डॉट आलाय. एक धाव धावफलकावरती आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धाव धावफलकावरती अंतिम फेरीचा सामना मैदानावरती सुरू आहे. पुढचा बॉल शरीरावरती आदळलाय. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि मायकल लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव आली आहे. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव मिळते. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पंकज आणि मायकल ही जोडी मैदानावरती आहे. आशिष लवकर बाद झाले आणि पहिल्या षटकामध्ये केवळ एकच धाव आलेली आपण पाहिली. 2 धावा धावफलकावरती आहेत परंतु एक धाव लेग बाईटची होती. एकच धाव खरं तर गोलंदाजच्या नावावरती मोजली जाईल. 2 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 साठी कुठला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतो हे पाहणं देखील चर्चेचं असणार आहे. परमेश्वर बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेत. सेकंड ओव्हरसाठी टिटवाळा फायटर्स त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय फ्रेंड्स 11 अशी मॅच
आणि हाय स्कोरिंग मॅचेससाठी ओळखलं जातं. फ्रेंड्स 11 संघाला या स्पर्धेमध्ये 87 धावा त्यांनी बनवल्या, 101 धावा त्यांनी बनवल्या, म्हणजे हाय स्कोरिंग मुकाबले आत्तापर्यंत पाहायला मिळाले. परंतु या सामन्यामध्ये आत्तापर्यंत केवळ 2 धावा. परंतु हे देखील चित्र बदलायला फार वेळ लागणार नाही, कारण क्रिकेटची मॅच आहे. क्रिकेटच्या सामन्यामध्ये वेळ बदलायला फार वेळ लागत नाही. ऑस्ट्रोमच्या बाहेरचा हा बॉल होता. इथे मात्र आपण पाहतोय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. ड्रिल देखील करतायत, मॉक ड्रिल तुम्ही पाहताय कशा रीतीने खेळायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. आणखी एक बॉल डॉट एलाय. 2 धावा केवळ धावपलकावरती आहेत. अनेक प्रश्न आहेत फलंदाजांसमोर, त्याचे उत्तर मात्र शोधावे लागतील मैदानावरती. बॅटर स्टेप आउट झाले, फटका कमालीचा आहे. स्क्वेअर कट केला स्टेप आउट होऊन आणि बॉलला पाठवलंय अगदी डीप कव्हर रिजनला. बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे, चौकार. कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय. स्टेप आउट झाले आणि तदनंतर मात्र हँड अँड आय कोऑर्डिनेशनने मात्र बॉलच्या पिचिंग पर्यंत देखील पोहोचले. बॅटर स्टेप आउट झाल्यावरती टप्पा ऑफ स्टंपच्या बाहेर होता गोलंदाज परमेश्वर यांचा, परंतु चांगला फटका पाहायला मिळाला आणि दाद दिली पाहिजे. अफलातून स्ट्रोक खेळलाय बॅटर पंकज यांनी, चौकार. 6 धावा धावपलकावरती आहेत. गोलंदाज परमेश्वर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत. पंकज आपण पाहतोय फलंदाजीसाठी सज्ज आहेत. थोडीशी घाई करा, अंतिम फेरीचा सामना आहे, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्या अनुषंगानं सूर्यप्रकाश जो आहे तो मात्र धुसर होत चाललाय आणि थोडीशी घाई करणं गरजेचं आहे. 6 धावा धावपलकावरती एका गड्याच्या बदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला आहे. स्क्वेअर कटचा बॉल चाललाय पॉइंट रिजनला, वेगाने धावतोय बॉल. क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतायत, परंतु रेस जिंकली बॉलने आणि बॉल जाईल पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. आणखी एक चौकार. चांगली कामगिरी केली यावेळेस. मात्र बॅकफुटला थांबले फलंदाज. या अगोदरचा जर तुम्ही चौकार पाहिला तर फ्रंट फुटवरती आले होते आणि बॅक टू बॅक 2 चौकार मात्र वसूल केलेत. कमालीची कामगिरी करतायत पंकज देखील मैदानावरती आणि आवश्यकता होती या धावांची. धावा सध्याच्या घडीला शोधण्याची आवश्यकता होती मैदानावरती आणि चांगली कामगिरी करतायत फलंदाज पंकज. फुलर लेनचा हा बॉल होता आणि सरळ बॅटने आपण पाहतो खेळतायत. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक नव्हते, मिडॉनचे क्षेत्ररक्षक मिडॉनमध्ये आले, परंतु तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा अर्जित झाल्या. थोडंसं फंबल झालं. धावपलकावरती धावा आहेत 12. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि 12 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. गोलंदाज परमेश्वर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वेल लेफ्ट केलाय आणि पंच कळवतात इट्स वाईड. एक्स्ट्राच. क्रिकेट परिस्थितीचा नियम क्रमांक 22 पंचांनी लगवला. या बॉलला वाईड बॉल घोषित केलाय. अवांतर धाव मिळते. अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 13. 13 लॉस ऑफ द 1 विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर आणखी एक बॉल, अनदर वाईड. यस, इट्स अनदर वाईड. धावपलकावरती धावा आहेत 14. 14. फ्लिक केलाय आपण पाहतोय. फ्लिक ऑफ द रिस्ट आणि बॉल गेलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये सीमारेषच्या पलीकडे. हा असेल FCL, चौकार. सुरुवात मात्र थोडीशी अडखळत राहिली होती, परंतु आता धावांचा वेग वाढलेला पाहायला मिळतोय मैदानावरती. खास करून बॅटर पंकज यांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. 7 बॉलमध्ये 14 धावांवरती नाबाद ते खेळतायत. धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 18. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 18 धावा धावपलकावरती आहेत. एक बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही विचार केला तर केवळ 1 धाव आली होती. 2 धावा तशा आल्या. 1 धाव लेग बाईची होती, परंतु या षटकामध्ये धावांचा वेग आणि ओघ तुम्हाला वाढलेला पाहायला मिळाला आहे. वाईडच्या माध्यमातून 2 धावा आल्यात. हेच पंच हॅरी कळवतायत. जा है हॅरी, वा है
अलग अलग अदाकारी. 20 धावा धावपलकावरती. 20. नटखट अंपायर हिरामन खरकर हॅरी. यावेळेस मात्र आपण पाहतोय प्ले अँड मिस हे चित्र पाहायला मिळाले. आणखी एक बॉल डॉट आलाय. कृष्णा सर आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. ते देखील डिसिप्लिन पंच आहेत. दिवसभर विचार करतील. रोशन संतेनी तुषार संतेनी फक्त हॅरीचं नाव घेतलं, परंतु कृष्णा सर देखील अतिशय दर्जेदार पंच आहेत. 20 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 रन्स, लॉस ऑफ द 1 विकेट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा धावपलकावरती आहेत. 18 धावा आल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती रुपेश वासरे अष्टपैलू खेळाडू आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. परंतु पुन्हा एकदा पंकज आपण पाहतोय बॅकफूट लागलेत. एक धाव तर पूर्ण केली. वेगाने दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न करतील यामध्ये शंका नाहीये. फेकिया चूक आहे आणि फलंदाज देखील क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले. 2 धावा अर्जित झाल्यात. रनिंग बिटवीन द विकेट साठी मात्र टाळ्यांची दाद मैदानावरती मिळते. लाजवाब रनिंग पाहायला मिळाली बॅटर पंकज यांच्या माध्यमातून. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 22. 22 लॉस ऑफ द 1 विकेट. 22 धावा धावपलकावरती आहेत एका कड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र आपण पाहतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉल लॉफ्ट केलाय आणि बॉल जातोय आउट ऑफ दी पार्क. सिक्सर. क्या बात आहे. कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. बॅटर पंकज यांच्या माध्यमातून प्रभावित केलंय पंकजने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पंकज देखील कमालीची कामगिरी करतायत. आशिष थोडेसे लवकर बाद झाले. अगदी शून्यावरती पहिली विकेट आली होती. तदनंतर मात्र पंकज यांनी मोर्चा आपल्या हातामध्ये घेतला. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा धावपलकावरती होत्या, परंतु यावेळेस मात्र आक्रमण केलंय रुपेशवरती. एज लागले. ओ विकेट कीपर बॉलच्या खाली पोहोचलेत. आपलातून झेल टिपलाय आणि पंकज देखील परततील माघारी. मायकल आहेत अजून देखील मैदानावरती आणि आता जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील येणार आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. टॉप एज लागलं. हवेत बॉल गेला. विकेट किपर आपलातून कामगिरी पाहायला मिळाली. स्वतःला अगदी झोकून दिलं विकेट किपरने. एक चांगला झेल, परंतु हात तिथेच अडकले होते. इंजुरी देखील होऊ शकते. अशा पद्धतीच्या इन्सिडेंटमध्ये इंजुरी देखील होण्याचे चान्सेस आहेत. कशा रीतीने हा झेल टिपला रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहूयात. झेल तर टिपला, नंतर हात एका जागेवरती अडकले आणि संपूर्ण बॉडीचा बोजा हातावरती आला होता. 28 धावा धावपलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन बॅटर मैदानावरती. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. बॅटर नवीन बॅटर नाव विजय पाटील. अठ्ठावीस धावा धावपलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेला. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धाव मिळणार नाहीये. 1च धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा आहेत 29. 29 लॉस ऑफ द 2 विकेट. रुपेश वासरे बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. मायकल आणि विजय पाटील ही जोडी मैदानावरती आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. हवेत बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत आणि मायकलची देखील खूप महत्वाची विकेट अर्जित करतायत रुपेश वासरे. मोठे 3 धक्के आपण पाहतोय 2 षटकांमध्ये. ज्यावेळेस षटकाराला सांभाळून खेळण्याची आवश्यकता होती थोडीशी, परंतु मायकल देखील बाद झालेत. आपण पाहतोय 3 महत्वाच्या विकेट खरं तर आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये या ठिकाणी मिळवलेल्या आहेत. आणखी देखील 1 बॉल बाकी आहे. रुपेश वासरे कमालीची गोलंदाजी करतायत या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये केवळ 1 धाव त्याने खर्च केली होती. या षटकामध्ये धावा जरूर 9 खर्च केल्यात, परंतु त्यासोबत 2 विकेट देखील अर्जित केल्यात. मायकल देखील बाद झाले. नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचतायत.
नवीन बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. नवीन बॅटरचं नाव. नवीन बॅटरचं नाव सांगा. विजय पाटीलच आहेत. 2 विजय पाटील आहेत. विजय पाटील ज्युनियर. चांगला फटका आहे. डीपमध्ये खेळाडू आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण होईल आणि 1च धाव मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 30. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिम फेरीचा सामना आहे या स्पर्धेचा. बॉलर नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव सांगायचं. गोलंदाज प्रदीप जारवाल बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. विजय पाटील ज्युनियर स्ट्राईक एंड वरती आहेत. 30 धावा धावफलकावरती आहेत. फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने प्रयत्न करतायत आणि बॉल अडवतील देखील. 2 धावांचा प्रयत्न झालाय. 2 धावा इथून मात्र अर्जित केल्या गेल्या. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती आहेत. 32. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 32. 32. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. तगडा प्रहार. बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. सिक्सर. हरी त्यांच्या अदाकारीने सांगतायत इट्स मॅक्सिमम सिक्सर. पुढचा बॉल आपण पाहतोय. इथे मात्र खराब बॉल आहे आणि या बॉल वरती धावा किती मिळत आहेत? 5 धावा या बॉल वरती आल्यात आणि या नशिबाच्या 5 धावा आहेत फ्रेंड्स 11 संघासाठी. अगदी बोनस नो बॉल पंचांनी कॉल केलाय. फोर्टी-7 47 धावा धावपलकावरती आहेत. चौकार देखील आलेला आपण पाहतोय. फ्रेंड्स 11 टीम चांगली कामगिरी करते मैदानावरती. 47. विजय पाटील ज्युनियर चांगली बॅटिंग करतायत मैदानावरती. काव कॉर्नर रिझनला बॉलला खेळलेत. 1 धाव तर मिळेल आणि 1 धावेने धावपलक पुढे जाईल. आपण पाहतोय 48 48 धावा धावपलकावरती आहेत. 48.
ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे, अगदी कव्हर रिजनला बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. विजय पाटील ज्युनियर मैदानावरती बरसतात आणि चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने मात्र धावफलक पुढे जाईल. यावेळेस विजय पाटील सिनियर होते. 52 धावा धावफलकावरती आहेत. 3.5 षटकांचा खेळ संपलाय आणि 52 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा बॉल देखील कमालीचा आहे आणि हा बॉल डॉट येतोय. आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता. बॅटरने शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, फॉलो केलं बॅटरला. 52 धावा धावफलकावरती रूम क्रिएट केला होता. आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर शपल झाले होते बॅटर आणि 52 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाठीमागच्या षटकामध्ये 22 धावा आलेल्या आपण पाहिल्यात. 52 धावा धावफलकावरती आहेत. किती धावांपर्यंत मजल मारतात पहिल्या इनिंगमध्ये हे मात्र पाहण्यासारखं असेल आणि खरं तर एक तगडं आव्हान जर द्यायचं असेल टिटवाळा फायटर संघाला तर फ्रेंड्स 11 संघाला मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं आहे हे त्यांना देखील माहिती आहे. एक बलाढ्य मॅच तुम्हाला पाहायला मिळते. इथून मात्र कोणताही संघ जिंकू शकतो, कोणताही संघ पराभूत होऊ शकतो. अंतिम फेरीचा सामना आहे, परंतु ज्या पद्धतीने खेळ राहिलाय या ठिकाणी फ्रेंड 11चा त्यांचं कौतुक तर केलं पाहिजे. गोलंदाज आपण पाहतोय ऑफ्टनच्या बाहेर हा बॉल होता. आपण पाहतोय डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळालाय. रामधन आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ऑफ्टनच्या बाहेरचा हा बॉल होता. फटका कमालीचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनतील दर्शक. बॉल जाईल स्वीपर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावेंकरता चौकार. 56. धावा धावफलकावरती आहेत. 56. पुढचा बॉल एज लागते थर्ड मॅन रिजनला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. स्ट्रेट होते क्षेत्ररक्षक. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 57. 57. अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि 57 धावेंपर्यंत मजल मारली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने चांगली कामगिरी केली आहे फ्रेंड 11 टीमने या सामन्यामध्ये. आणखी एक बॉल डॉट आहे. 57 धावा धावफलकावरती आहेत. 57. 2 बॉल अद्यापही शिल्लक आहेत या पहिल्या डावामधले. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल होता. फटका कमालीचा आहे. स्वीपर पॉइंट रिजनला बॉल गेलाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि बाबा तुझ्या आवाजाने 2 धावा पूर्ण होतील. 1 रन शॉट आहे. 1 रन शॉट. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती आहेत. 58. रामधन आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. 58 धावा धावफलकावरती. 58. ज्यावेळेस मात्र आपण पाहतोय एका धावेचा प्रयत्न आहे आणि 1 धाव मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 59. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 60 धावेंचं लक्ष इथून मात्र ठेवलं गेलंय. टिटवाळा फायटर संघासमोर निर्धारित 5 षटकांमध्ये 60 धावा इथून बनवाव्या लागतील. जिंकायचं असेल तर 60 धावांचा पल्ला गाठावा लागेल आणि खूप चांगली मॅच खरं तर तुम्हाला पाहायला मिळते. अंतिम फेरीचा सामना आहे आणि खेळाच्या द्वितीय सत्राकडे आपण जातोय. पंकज यांची चांगली खेळी पाहायला मिळाली खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. त्यानंतर विजय ज्युनियर आणि विजय सिनियर या जोडीने देखील चांगली कामगिरी मैदानावरती केली.
विजय ज्युनियरने खास करून 19 धावा बनवल्या. 30 बॉलमध्ये 60 धावेंची आवश्यकता आहे. आमची संपूर्ण 10 क्रिक लाईव्हची टीम असेल, आमचे स्कोरर कुणालजी पेनकर असतील, आमचे साथी समालोचक रोशनजी संते सर असतील, त्यासोबत आमचे पंच हिरामनजी खरकर असतील, कृष्णा सर असतील, यांची सर्वांची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली. आमचे 10 क्रिकचे ऑफिशियल कॅमेरामॅन, लाईव्हची टीम विजयजी पगारे, दीपेश म्हात्रे असतील, रॉय असेल, अभिषेक असेल, सर्वांची भूमिका खूप महत्त्वाची राहिली. आज दिवसभरामध्ये ही स्पर्धा खरं तर सक्सेस करण्यासाठी जी ऑफिशियल टीम होती त्यांनी अतिशय महत्त्वाचं मोलाचं योगदान या स्पर्धेला दिलं. अतिशय देखणं आयोजन आहे या स्पर्धेचं आणि खरं तर एक चांगली स्पर्धा आहे. आज सकाळपासून आयोजकांनी देखील प्रत्येक गोष्टीची अतिशय काळजी घेतली. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मोठा धमाका. आरब शेखने कॅच इथे टिपलाय आणि बॉल गेला आउट ऑफ द पार्क. षटकार. एकोणतीस बॉलमध्ये 54 धाव्यांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केला. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे आणि बॉल एक डब्बा खाऊन गेला सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. काय फलंदाजी करतायत रुपेश बासरे. अगदी आक्रमक रवैया इथे पाहायला मिळालाय. 28 बॉलमध्ये 50 धाव्यांची आवश्यकता आहे. 30 बॉलमध्ये 60 धाव्यांची आवश्यकता होती. आक्रमक सुरुवात, ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळते रुपेश बासरे यांच्या माध्यमातून. आक्रमक खेळाडू आहेत. गोलंदाजी करताना देखील खूप चांगली गोलंदाजी केली. 2 षटकांमध्ये मला वाटतं केवळ 10 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 विकेट त्यांना अर्जित केल्या होत्या. 11 धावा खर्च केल्या होत्या आणि 3 विकेट त्यांना अर्जित केल्या होत्या. भरतजी नांगलोत साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय रुपेश बासरेने जर ही मॅच जिंकून दिली तर 2100 रुपयाचं बक्षीस होतं, परंतु इथे आली आहे विकेट. खेळाडू बाद.
27 बॉल आणि 50 धावेंची आवश्यकता आहे. सत्तावीस बॉल 50 धावा. डॉट बॉल. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. 25 बॉल मध्ये 50 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. अंतिम फेरीचा सामना आपण पाहतोय. 25 बॉल आणि 50 धाव्यांची आवश्यकता. रुपेश बासरे यांची महत्वपूर्ण विकेट इथे मात्र अर्जित केली आहे. गोलंदाज आशिष यांनी. हा बॉल देखील कमालीचा आहे. आशिषांच्या माध्यमातून पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 24 बॉल मध्ये 50 धाब्यांची आवश्यकता आहे. षटकार ठोकला पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं. आशिष यांच्या दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. तिसऱ्या बॉलवरती सेलिब्रेशन केलं. गोलंदाज आशिष यांनी विकेट अर्जित केली. रुपेश बासरे यांची खूप महत्वाची विकेट त्यांनी मिळवली आणि 24 बॉल मध्ये 50 धाब्यांची अजून देखील आवश्यकता आहे. अंतिम फेरीचा सामना आपण पाहतोय मैदानावरती सुरू आहे. थोडीशी घाई करा. खेळाडूंना विनंती आहे टीम मीटिंग थोडीशी कमी करा. चला थोडीशी घाई करा. 24 बॉल मध्ये 50 धाव्यांची आवश्यकता आहे. चोवीस बॉल मध्ये 50 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. चोवीस बॉल आणि 50 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. हाफ ट्रॅकर होता. कमालीचा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल ट्रॅव्हल होतोय खूप वेगाने आणि जाईल सीमारेषच्या पलीकडे. इट्स 4. हॅरी सांगतायत चौकार. ऑस्टनच्या बाहेर आपण पाहतोय. हा बॉल डॉट आलाय. ज्यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल आहे आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. 1 मोर सिक्सर. मॅच मध्ये अजून देखील जान आहे. वीस धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र आपण पाहतो थर्मॅन रिझनला बॉल गेलाय आणि एक धाव इथून मात्र मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 21. 21.
ऑस्ट्रमच्या बाहेरचा हा बॉल आहे आणि आणखी एक बॉल डॉट आलाय. धावपलकावरती धावा आहेत 21. 21 19 बॉलमध्ये 39 धावेची आवश्यकता आहे. ऑस्ट्रमच्या बाहेरचा बॉल आहे आणि हा देखील बॉल डॉट आलाय. आणखी एक बॉल डॉट. 18 बॉलमध्ये 39 धावेची आवश्यकता आहे. 21 धावा धावपलकावरती आहेत. 18 बॉल 39 धावा. लक्ष कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटचं मैदान आहे आणि या मैदानावरती जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, शेवटची विकेट येत नाही किंवा शेवटची धाव येत नाही तोपर्यंत कुठलाही सामना संपत नाही. दॅट इज द क्रिकेट. 18 बॉल 39 धावेची आवश्यकता आहे आणि इथून देखील मॅच मध्ये पुनरागमन करू शकते टिटवाळा फायटर टीम, परंतु त्यासाठी मात्र मैदानावरती धैर्य, करेज तुम्हाला ठेवावं लागेल. चला थोडीशी घाई करा, खेळाडूंना विनंती आहे. गोलंदाज आहेत पंकज. 18 बॉल मध्ये 39 धावेची आवश्यकता आहे. 18 बॉल 39 धावा. अठरा बॉल आणि 39 धावेची आवश्यकता आहे. प्रकाश थोडासा अंधुक होतोय. इथे मात्र लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. शर्थीचे प्रयत्न करतायत बॉलला रोखण्याचे. बॉलला रोखले देखील. 2 धावांपासून मात्र वंचित ठेवू शकणार नाही या दोन्ही फलंदाजांना आणि 2 धावेंनी मात्र धावपलक पुढे जाईल. 23 धावा धावपलकावरती आहेत. 17 बॉल मध्ये 37 धावेंची आवश्यकता आहे. लाजवाब एफर्ट तुम्हाला पाहायला मिळाले आहेत. क्षेत्ररक्षकाचे पूर्ण हवेमध्ये होता क्षेत्ररक्षक. 23 धावा धावपलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 लॉस ऑफ द 1 विकेट. यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. किती दूर जाईल पाहायचंय. हा मात्र लांब पल्ल्याचा षटकार आलाय आणि सेलिब्रेशन आहे डगआउट मध्ये. टिटवाळा फायटरच्या 16 बॉल मध्ये 31 धावेंची आवश्यकता आहे. भरत लांगलोर सर, बक्षीस जरूर लावलं होतं. 16 बॉल 31 धावा. पुढच्याच बॉल वरती विकेट आली आपण पाहिलं. 29 धावा धावपलकावरती आहेत. 16 बॉल मध्ये 31 धावेंची आवश्यकता आहे. मॅच अजून देखील 50-50. यावेळेस देखील लॉफ्ट केला. गॅप मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न करतील परंतु बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मस्तक को दस्तक देती हुई गेंद सीमारेखा के बाहर. 4 रन. 33 धावा धावपलकावरती आहेत. गोविंद मात्र आक्रमक झालेत आणि कमालीची बॅटिंग गोविंद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 7 बॉल मध्ये 23 धावेंची खेळी त्याने केली आहे. भरत सर, गोविंद साठी देखील बक्षीस आहे का? कुठे गेले भरत सर? कुठे भरत सर? 33 धावा धावपलकावरती आहेत. आणखीन एकदा कमालीचा स्ट्रोक आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, परंतु क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहे. घरपोच सेवा त्यानं दिली आहे आणि आली आहे विकेट. चौदा बॉल मध्ये 27 धावेंची आवश्यकता आहे. 14 बॉल 27 धावा. चला नवीन बॅटर थोडीशी घाई करायची आहे. खूप महत्वाची विकेट. 14 बॉल मध्ये 27 धावा. गोविंद मात्र चांगली फलंदाजी करत होते, ते बाद झालेत. बॅट्समॅन तर मॅन ऑफ द सिरीज होते आपण पाहतो टिटवाळा प्रीमियर लीगचे परमेश्वर शेहरे फलंदाजीसाठी मैदानावरती. अष्टपैलू खेळाडू आहेत आणि आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती केलंय आक्रमण. परमेश्वर शेहरे यांच्या बॅट मधून उंच आणि लांब पल्ल्याचा आलाय सिक्सर. 13 बॉल मध्ये 21 धावेंची आवश्यकता आहे.
आणि भरत लांगलोर सरांच्या वतीने कमीत कमी बक्षीस नाही तर पार्टी तरी मिळणार आहे, ही गोष्ट फिक्स आहे. चला 13 बॉल आणि 21 धाव्यांची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आपण पाहतोय आणखी एक बॉल वाईड आलाय. अवांतर धाव मिळते. 13 बॉल 20 धाव्यांची आवश्यकता. सामना आता दोलायमान स्थितीमध्ये. 13 बॉल 20 धावा. इथून एखादी विकेट मॅच मध्ये पुनरागमन करू देऊ शकते फ्रेंड्स 11 संघाला देखील. 13 बॉल आणि 20 धाव्यांची आवश्यकता आहे. परमेश्वर शहरेकडे देखील क्षमता आहे, तो देखील एक ताकदवर खेळाडू आहे आणि त्याच्या जोडीने आपण पाहतोय मैदानावरती फलंदाज आहेत नागेश बोराडे आणि ज्यावेळेस देखील आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. झेल सुटलाय. 2 धावा पुढे एकदा अर्धी झाल्यात आणि 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. झेल कसं सुटला हॅरी सांगतायत. हॅरी कसं असा पडला बरोबर. आता मात्र 12 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता आहे. हॅरीने सांगितलं कशा रीतीने झेल पडला. 12 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 18 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. बारा बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता आहे. 42 धावा धावफलकावरती. 12 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस मात्र धाव मिळणार नाहीये. 11 बॉल आणि 18 धाव्यांची आवश्यकता आहे. आतापर्यंत या इनिंग मध्ये आपण पाहतोय 6 बॉल डॉट खेळलेत बॅटर नागेश यांनी. ठीक आहे. धावफलकावरती धावा आहेत आपण पाहते 45. 10 बॉल मध्ये 15 धाव्यांची आवश्यकता. पुढचा बॉल डाऊन द लेग वाईट बॉल अवांतर धाव. 10 बॉल मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता आहे. हॅरी सांगतात इट्स वाईड. एनर्जी आहे हॅरीकडे, मग शेवटची मॅच असेल किंवा पहिली मॅच असेल. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. इथे मात्र डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस इन क्रिकेट. फलंदाज झाले धावबाद. विकेट आली आहे धावबाद स्वरूपामध्ये. परमेश्वर सहरे आपण पाहते बाद झालेत. धावबाद स्वरूपामध्ये विकेट आली. आवश्यकता होती का या गोष्टीची, यावरती देखील विचार व्हायला पाहिजे. धावबाद स्वरूपामध्ये ही विकेट आली आहे. नवीन बॅट्समन दत्ता पाटील नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. नऊ बॉल मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. 9 बॉल आणि 14 धावा. प्ले अँड मिस आणखी एक बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळेल. 8 बॉल मध्ये 14 धाव्यांची आवश्यकता आहे. 8 बॉल आणि 14 धावा.
8 बॉल 14 धाव्यांची आवश्यकता आहे. ज्यावेळेस मात्र क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले शर्थीच्या बॉलला झेल पकडण्याचे, इथे मात्र 2 धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा घेत असताना फलंदाज धावबाद विकेट. मॅच तर बनली आहे परंतु अजून देखील 7 बॉल आणि 13 धाव्यांची आवश्यकता आहे. कोणताही संघ इथून जिंकू शकतो, कोणताही संघ पराभूत होऊ शकतो, कारण एका बाजूने विकेट देखील गमावल्यात बॅटिंग करणारी टीम टिटवाळा फायटर्स संघ. या सामन्यामध्ये विकेट देखील आपण पाहतोय मोक्याच्या क्षणी गमावलेला आपण पाहिल्यात. भरत लांगलोर आपण पाहतोय मैदानावरती दाखल झालेत. भरत नांगलोत आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. भरत नांगलोत मैदानावरती आहेत. 7 बॉल आणि 13 धाव्यांची आवश्यकता आहे मैदानावरती. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॉल किती दूर जाईल आणि बॉल गेलाय आउट ऑफ द पार्क. षटकार ठोकलाय भरत नांगलो त्यांनी. 6 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल 7 धावा निर्णायक क्षणी ठोकलेला षटकार तो मात्र प्रत्येकाच्या लक्षात राहील. भरत नांगलोत सौ सोनारगी एक लोहारगी, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. सौ सोनारगी एक नांगलोत की असं म्हणावं लागेल. 6 बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. 53 धावा धावबलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल मध्ये 7 धाव्यांची आवश्यकता आहे. चला टीम मीटिंग करू नका, खेळाडूंना विनंती आहे. 6 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता आहे. सहा बॉल आणि 7 धाव्यांची आवश्यकता आहे. निर्णायक क्षणी भरत नांगलो त्यांनी ठोकलेला षटकार असेल. रुपेश वासरे यांच्या माध्यमातून काही बक्षीस आहे का भरत नांगलो सरांसाठी? रुपेश, यावेळेस मात्र आपण पाहतोय हा बॉल किती दूर जाईल पाहायचंय. खूप दूरवरती हा बॉल गेलाय आणि आलाय सिक्सर. 5 बॉल 1 धावेची आवश्यकता. नाव स्कोर आर लेवल. दत्ता पाटील, भरत नांगलोत, ओल्ड इज गोल्ड. क्या बात आहे. 5 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे मैदानावरती. 5 बॉल 1 धाव. सोपी कामं तर सर्वजण करतात परंतु अवघड कामे करण्यात जी मजा आहे ती मात्र कशातच नाही, हे दाखवून दिलं भरत नांगलोत आणि दत्ता पाटील. पाच बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. 4 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. गजानन मारक यांच्या माध्यमातून दत्ता पाटील यांनी आणखी एक षटकार मारला तर 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. 5 बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. आणि इथे विजय पूर्ण होईल का हा प्रश्न आहे. डायरेक्ट हिट जर झाली असती तर विजय पूर्ण झाला नसता परंतु इथे विजय मिळवलाय आणि ही मात्र ऐतिहासिक विन आहे. मैदानावरती जल्लोष पाहायला मिळालाय. सकाळपासून शांततेत चाललेली स्पर्धा परंतु मैदानावर विकेटवरती नको, विकेटच्या बाजूला या, विकेटवरून बाजूला या विनंती आहे. विकेटवरून बाजूला या. रुपेश आणि कंपनी सर्वांना विनंती आहे विकेटच्या बाजूला या.
चला सर्वांना विनंती आहे विकेटच्या बाजूला या. विकेटचे मालक देखील मॅच लाईव्ह पाहतात याची सर्वांनी नोंद घ्या.